गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजलेत 7 आणि आज आहे हळदीचा दिवस. तर रात्री जागरण संगीत सगळं झालं आणि आता सकाळचे वाजलेत 7 आणि आमच्या इकडे लग्नाच्या दिवशीचं म्हणजे आज हळदीचा दिवस आहे आणि पहिला मुहूर्त म्हणजे मांडव बांधायचा कार्यक्रम असतो आणि गावातले सगळे पुरुष मंडळी येऊन मग त्यांना ओवाळायचं वगैरे असतं. तर आता तो कार्यक्रम आहे आणि आज जसं जमेल तसं मी थोडं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवेनच. तर कसे ब्लॉग येतील, कसे छोटे छोटे ब्लॉग करेन ते मी तुम्हाला आपल्या पुढे व्हिडिओमध्ये दिसतील. आता ही आंब्याची पानं आणलेत आणि मग ह्याचं तोरण वरती बांधायचं आहे. तर यालाच मांडव बांधणीचा कार्यक्रम म्हणतात. गावातली सगळी पुरुष मंडळी येऊन असं आहे बघा मांडव बांधतात. आता हे तोरण बनवायचं आंब्याच्या टाळ्यांचं आणि मांडवाला वर लावायचं. चला तर आम्ही आता चाललोय ब्रेकफास्टला. तर इथेच मांडवात सगळ्यांच्या नाश्त्याची सोय आहे, घरच्यांची पाहुण्यांची. तर सगळ्या ते विधी वगैरे झाली आहे आणि आम्ही चाललोय नाश्ता करायला. ब्रेकफास्टसाठी आता इडली आहे, मेदूवडा, सांबार. आज साऊथ इंडियन नाश्ता आहे सगळा. गरमागरम डोसे आता होत आहेत. आता आम्ही चाललोय देवळात पाया पडायला. म्हणजे सगळ्या आपल्या देवांना नारळ वगैरे विड्याचं पान वगैरे ठेवायचं असतं आणि आम्ही केलाय साऊथ. तर सगळे जमलेत आणि आता आम्ही थांबलोय. ते टाशा असतो ना त्याची वाट बघत, म्हणजे वाजत गाजत आपल्याला म्हणजे देवळात जायचंय. हळदीच्या दिवशी सकाळी आता देवाऱ्यात वगैरे आम्ही जाऊन आलो. सगळ्या देवांना वगैरे विड्याचं पान वगैरे ठेवून आलो आणि लगेच मग इथे घरी उठणं लावण्याचा कार्यक्रम असतो. तर आता काही ठिकाणी याला खिरवीट म्हणतात, काही ठिकाणी शिरवीट म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. तर इथे आता उठणं वगैरे लावायचे आणि आता हळद लागल्यानंतर नवरदेव आता मांडवाच्या बाहेर जाणार नाही, म्हणजे घराच्या बाहेर. तर सगळी घरात विधी असते. चला तर आता आम्ही चाललोय हळद घेऊन, म्हणजे नवऱ्याकडची उष्टी हळद नवरीकडे घेऊन जायची असते. तर आता मी लुक केलं आहे म्हणजे नऊवारीचा लुक केलं आहे, एकदम ट्रेडिशनल लुक आहे सगळ्यांचा. तर आता आम्ही चाललोय नवरीकडे. तर थोडंफार जेवढं होईल तेवढं मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आमचं सगळ्यांचं लुक दाखवते तुम्हाला. मम्मी
नवऱ्याकडची उष्टी हळद म्हणजे आता इथे आम्ही हे बघा सगळ्या करवल्यांनी हळद वगैरे इथे फोडून वाटली आणि मग नवऱ्याला लावली आणि त्यातलीच हळद नवरीकडे घेऊन जायची असते आणि नवरीला जे आपण मंगळसूत्र वगैरे दागिने आणतो ना ते आता आम्ही घेऊन जाणार सोबत. तिला लग्नाच्या दिवशीची साडी वगैरे जे असते ती सगळी द्यायची असते. तर आम्ही आता करवल्या जाणार नवरीकडे. चालेल बाबा लागली असा बोला म्हणजे इकडे देव नाही तर आता तुम्हाला जे समोर दिसत आहेत ना तांदूळ आणि काही भाज्या असतात ह्यामध्ये वांगे बटाटे टोमॅटो जी काही भाजी असेल ती तांदूळ तर असं ह्याला देज म्हणतात. तर हे आता नवरदेव हे बघा असे पायलीमध्ये भरून असं गोण असते किंवा पिशवीमध्ये नवरीकडे द्यायची असते आणि नवरी मग तिथून पुन्हा तिचे 5 पासे भरून नवऱ्याकडे पुन्हा ते पाठवेल. आम्ही आता पोचलोय नवरीकडे. तर विधीला आता सुरुवात होईलच. तर जास्त काही मी शूट केलं नाही कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी पण तिथे गेली होती. थोडंफार शूट केले ते आता मी व्लॉगमध्ये दाखवते. तर नवरीची एंट्री खूप छान झाली. तर इथे मस्त बॅकग्राऊंडला गाणं वगैरे छान तिने चूज केलं होतं. तर मी ते गाणं देत नाही कारण की आपल्याला कॉपीराईट येईल. आणि थोडा वेळ आमचा नाश्ता वगैरे झाला आणि नवरी लगेच स्टेजवर येऊन आमच्या विधीला सुरुवात झाली. थोडं जवळ खाली बसा बसा इथे बघा आरती इथे बघा सगळी इकडे बघ नाही कॅमेऱ्यात इकडे या कॅमेरा बाजूला थोडीशी मला इकडे साधारण 8:30-9 वाजता आम्ही घरी पोचलो हळद घेऊन. आणि खूप घाई झाली आमची कारण की पूर्ण लूक आम्हाला चेंज करायचा होता. नऊवारी वगैरे चेंज करून पुन्हा मी रेडी झाले, मीरा पण रेडी झाली आणि आम्ही नऊवारीवरून आता पूर्णपणे म्हणजे आमच्या डिझायनर साड्या होत्या त्याच्यामुळे मग तशा गेटअप करायचा होता.
तर थोडी धावपळ झाली आणि कसं शूट करायला पण जास्त कोण नव्हतं, कारण की पाहुण्यांची गडबड आणि आम्ही यायला इथे बरीचशी विधी पण झालेली आमची देवांची वगैरे, तर ते पण मला काही दाखवता आलं नाही. आणि ऑर्केस्ट्रा होता त्याच्यामुळे आता मला गाणीसुद्धा देता येत नाही आपल्या बॅकग्राऊंडला व्हिडिओमध्ये, कारण की कॉपीराईट येईल. तर मस्त खूप नाचलो आम्ही 1-2 वाजेपर्यंत आणि खूप मजा धमाल केली. जेवणाचं पण मला नंतर दाखवता आलं नाही, कारण की मोबाईल दुसऱ्यांकडे होता, मी दुसरीकडे, सगळी धावपळ होती. तर जेवढं होईल तेवढी हळदीची मजा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि बरेचसे शॉर्ट व्हिडिओ मी छोट्या छोट्या विधींचे वगैरे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू.